नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अशा महापुरुषाविषयी अभ्यास करणार आहोत ज्यांनी समाजातील प्रत्येक जाती धर्म आणि अन्यायाने पीडित प्रत्येक व्यक्तीसाठी एक प्रकाश वाट दाखवण्याची दीपस्तंभासारखा उभा राहिला। ती व्यक्ती आहे महात्मा ज्योतिराव फुले। आपण आज अशा महापुरुषाबद्दल बोलणार आहोत ज्यांनी हजारो वर्षाचे अज्ञानाची, अस्पृश्यतेची व अन्यायाची दोर मोडून समाजाला नवसंजीवनी दिली। ज्यांचं नाव घेतलं की ज्ञान, समता, सत्य आठवतं, ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले। महात्मा फुले यांचे संपूर्ण नाव आणि टोपण नाव पाहिले तर ज्योतिराव गोविंदराव फुले हे त्यांचे संपूर्ण नाव आहे। तर महात्मा हा सन्मान 20 जुलै 1888 रोजी मुंबई येथील एक समाजसुधारकांनी दिला। त्यांचे नाव सत्यशोधक महात्मा अशा टोपण नावाने देखील ओळखले जाते। ज्योतिरावांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणे जिल्ह्यातील कटगुण या ठिकाणी झाला। सध्या सातारा जिल्ह्यामध्ये येते। ते माळी समाजात जन्मले, जो त्या काळात सामाजिकदृष्ट्या मागास समजला जायचा। बालपण कठीण होतं, घरची परिस्थिती बेताची होती, पण बुद्धीने अतिशय तेजस्वी। शिकायचे वेड, समाजातील अन्याय पाहून निर्माण होणारी चीड हेच त्यांचं प्रेरणास्थान बनलं। त्यांना लहानपणी शाळेत घालणं समाजाला पसंत नव्हतं, पण त्यांच्या वडिलांनी आणि शहाण्या व्यक्तींनी त्यांना स्कॉटिश मिशन स्कूल पुणे येथे घातलं। इथेच त्यांनी इंग्रजी शिक्षण घेतलं। शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी समाजाची शिक्षणाची महत्त्व ओळखलं। फक्त उच्चवर्णीय नव्हे तर शूद्र, अतिशूद्र, स्त्रिया, विधवा यांच्यासाठी शाळा सुरू करणे हे त्यांचं मुख्य ध्येय होतं। ते नेहमी म्हणत, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले। 1848 मध्ये पुण्यात त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली। त्यांच्या पत्नी सावित्रीबाई पहिल्या शिक्षिका बनल्या। त्यांचं शिक्षणाविषयी तत्त्व होतं, विद्येशिवाय समाजाचा उद्धार होणं अशक्य आहे। त्यांच्या मते शिक्षण हेच समाज परिवर्तनाचं मुख्य हत्यार आहे। यांचे सामाजिक कार्याचा जर विचार केला तर जातीभेद, अस्पृश्यता, ब्राह्मणशाही यांचा त्यांनी तीव्र विरोध केला। विधवांचा सन्मान, पुनर्विवाह, स्त्रियांचे हक्काचे आयुष्य यासाठी ते झटले। त्यांनी स्त्री भ्रूण हत्या, बालविवाह, सतीप्रथा यांचा विरोध केला। त्यांच्या घरीच विधवांसाठी वसतिगृह चालवले जायचे। सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 रोजी झाली। या संस्थेचे मुख्य उद्देश होते समाजात समता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करणं। सत्यशोधक समाजाने धार्मिक आडपडदा फेकून दिला आणि सामाजिक जागृती केली। महात्मा फुलेंचे काही महत्त्वाचे लेखन साहित्य आहेत, त्याच्यामधून त्यांनी बरीच क्रांती घडवून आणली। त्यामध्ये तृतीय रत्न हे नाटक 1855 मध्ये ब्राह्मणशाहीचा विरोध करणारे नाटक होते। त्यानंतर येतो गुलामगिरी 1873 मध्ये अमेरिकन गुलामी प्रथेविरुद्ध प्रेरित भारतातील ब्राह्मणशाहींच्या गुलामगिरीवरती टोकाचा प्रहार घेतला आहे। त्यानंतर शेतकऱ्यांचा आसूड 1881 मध्ये शेतकऱ्यांची दयनीय स्थिती आणि इंग्रजांच्या धोरणाचा पर्दाफाश या ठिकाणी त्यांनी केला। ब्राह्मणांचे कसब मध्ये धर्माच्या नावावर चालवल्या जाणाऱ्या फसवणुकीचा पर्दाफाश त्यांनी केला। त्यांच्या मृत्यूनंतर आणि अंतिम ग्रंथ जो मृत्यूनंतर प्रकाशित करण्यात आला, सार्वजनिक सत्यधर्म,
मानवतावादी दृष्टिकोन स्पष्ट करणारा आहे. तृतीयरत्न व नाट्यस्वरूप. तृतीयरत्न हे नाटक त्यांनी सामाजिक सुधारणेसाठी लिहिले. या नाटकात त्यांनी ब्राह्मणावर उपरोधिक भाषेत टीका केली. ह्या नाटकाने समाजात विचारांचे वारे बदलले. फुले यांच्यावर प्रभाव, सन्मान याचा जर विचार केला तर फुले यांच्यावर थॉमस पेन, अमेरिकन गुलामगिरी मुक्त चळवळ, इंग्रजी शिक्षणाचा प्रभाव हा दिसून येतो. फुल्यांवर लोकहितवादी आणि राजाराम मोहन राय यांचा प्रभाव त्यांच्या विचारावर दिसतो. समाजात परिवर्तन घडवण्याची प्रेरणा त्यांनी आंतरराष्ट्रीय चळवळीतून घेतली. त्यांच्यावर आधारित नाटक, चित्रपट आणि चरित्र पाहिले तर महात्मा फुले नावाने मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यांच्या जीवनावर अनेक नाटके लिहिली गेली, जसे एक होता ज्योतिबा, महात्मा ज्योतिराव फुले, द लाईट ऑफ ट्रूथ. तसेच अनेक लेखकांनी फुल्यांवर लेखन केले, ज्यामध्ये दया पवार, गोपू देशपांडे, पांडुरंग सदाशिव साने हे देखील येतात. महात्मा फुले एक केवळ समाजसुधारक नव्हते, ते एका विचारांचं झाड होतं. त्यांच्या सावलीत आज आपण शिक्षण, समता आणि स्वातंत्र्याचा श्वास घेतोय. 11 एप्रिल हा त्यांचा जन्मदिवस आजही समता दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या विचारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांना प्रेरणा मिळाली. आज जर तुम्हाला शिक्षण, अधिकार आणि स्वातंत्र्य लाभत असेल तर त्या वाटा पहिल्यांदा चालू केले होते महात्मा ज्योतिराव फुले यांनी. तयार व्हा तर एक प्रेरणादायी प्रवास सुरू करायला, महात्मा फुल्यांच्या प्रकाशवाटेवर चालायला. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण इथेच थांबूया. असेच नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. धन्यवाद.